कॉलबॅकचा आठवडा चालू आहे. आज सिनियर चॅम्प्स आपल्या बरोबर आहेत. अनुजा आणि शमिका ह्या दोघींची गाणी झालेली आहेत पहिल्या फेरीची. यानंतर आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया, वैष्णवी परळीकर. तुझा एपिसोड तुला आठवतोय ना? केवढा थ्रिलिंग झाला होता. 2 तास आम्ही फक्त थांबलो होतो कारण डिसाईड करता येत नव्हतं की कुणाला पुढे न्यायला पाहिजे. शेवटी 6 लोकांना पुढे पाठवायचं ठरलं आणि 2 नावं फक्त स्टँड बायला ठेवली होती आणि तुझं एक नाव होतं त्यातलं. तर आज परत तसंच करा मी तर म्हणते. छान झालं गाणं वैष्णवी. आणि तुला मागच्या वेळेला काय काय सांगितलं होतं परीक्षकांनी, लक्षात आहे? काय काय सांगितलं होतं सांग. दुसऱ्या गाण्यात सांगितलं की एनर्जी कमी पडलेली वैशाली ताईंनी. सो त्यात एक गाणं सॉफ्ट आहे, सो मी प्रयत्न केला जास्त एनर्जी आणण्याचा. बघू. वंडरफुल. मग आता विचारूया परीक्षकांना कसं वाटलं. आपण उल्हासजींपासून सुरू करूया. मी मगाशी जो उल्लेख केला सुरासनं, तर हे गाणं याची चाल म्हणजे त्याचं अगदी ज्वलंत उदाहरण आहे अशासाठी की प्रत्येक म्हणजे कडव्यातल्या प्रत्येक ओळीचे जे सूर जे गुंफलेले आहेत किंवा सूर ज्यांची मांडणी केलेली आहे ती खूप अवघड आहे. ती सहसा यायची नाही. आणि ह्याचं नोटेशन करून प्रयत्न करा की तेही पक्क होईल. हिने पण खूप छान निभावण्याचा प्रयत्न केला. गाणं शेवटची ओळ सोडताना ती ॲब्रप्ट सोडली जाते. आत्ता शेवटच्या 2 ओळी आधी सोडताना ना तो त्याचा एक रेझोनन्स राहायला पाहिजे आवाजाचा थोडा. पात असं तोंड बंद केल्यासारखं होऊ नये. तसं फेड आउट म्हणतात ना, तसं थोडंसं केलं पाहिजे. पण ह्या गोष्टी केव्हाही येऊ शकतात. ही काय चूक नाही. मी याला मुळीच चूक म्हणत नाही. थोड्याशा सूचनेने लगेच ते करेक्ट होऊ शकतं. खूप छान. वैष्णवी, मला सगळ्यात आधी तुझं एका बाबतीत खूप कौतुक वाटतंय की तू जी गाणी निवडतेस त्याच्यातलं जे काव्य असतं त्याची तुझी चॉईस खूप छान आहे. अप्रतिम शब्द असलेली गाणी तू निवडतेस. निसर्ग तुला आवडतो का खूप? हा, ते कळून येतं तुझ्या चॉईस मधनं. खूप छान. तू हे गाणं किती वेळा ऐकलंयस बसवायचं म्हणून? बऱ्याच वेळा. बसवलंस कसं गाणं? पहिले म्हणजे ऐकलं ते समजलं गाणं आणि मग नीट त्याच्यात म्हणजे लाईक एक्सप्रेशन्स वगैरे घालण्याचा प्रयत्न. पण मग तू त्याच्यातली जी मेन जागा आहे लव लव करी पात, ही एकदा पण कशी नाही गेलीस? लव लव करी पात हेच तू गायलीस सारखं. अशी आहे ना जागा, ती मिस करायला नको होतीस असं मला वाटतं. दोन पण मिळाले. पुढच्या गाण्यासाठी बेस्ट ऑफ लक. यानंतर आपल्या समोर येते कल्याणी भांडे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. कशी आहेस कल्याणी? पुन्हा खूप आनंद झालाय. पुन्हा आनंद झालाय ना? मला इतकं बरं वाटतंय तुला इकडे बघून, कारण मागच्या वेळेला जेव्हा तू एपिसोडमध्ये बाहेर गेली होतीस तेव्हा तुझा एवढासा चेहरा झाला होता आणि तू रडायला लागली होतीस, हो ना? मग ते बघून आम्हाला खूप त्रास झाला होता बाळा सगळ्यांना. पण यावेळेला पूर्ण प्रयत्न करायचा.
कल्याणी असं वाटलं तुला? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं ना? हो. मागच्या वेळेला तुला परीक्षकांनी एक्सप्रेशन आणि सूर ह्या दोन्ही गोष्टींवरती तुला थोडं काम करायला सांगितलं होतं, हो ना? मग तू विचारपूर्वक हे गाणं निवडलंस आणि गायलीस त्याप्रमाणे. हो. हा, मग आता परीक्षकांना विचारूया आपण. हो. तुझा आवाज खूप छान लागलाय आज, हा, मागच्या वेळेपेक्षा. असे डोळे बंद केले तिने सुटले म्हणून. पण तू कॉम्पोजिशन चुकीचं गायलीस माहितीये का तुला? काय? मेन त्याच्यातली जी जागा आहे ती तू चुकीचीच बसवलेली आहेस. तुला तुला तू आता रिसेंटली शिकलीस का हे गाणं? तू नीट ऐक आणि मग बसवते परत व्यवस्थित. बाकी तुझा आवाज खूप छान लागलास. ठीक आहे. ती जागा रेकॉर्डमध्ये आहे तशी तू गायली नाहीस, कुठून तरी चुकीची डोक्यात बसली असेल. पण तू जी तुझ्या डोक्यात बसली ती शेवटपर्यंत तशीच गायलीस. म्हणजे ती सुरात होती, म्हणजे सुरात ती गडबड नव्हती. तू स्वतः थोडी वेगळी चाल लावलीस असं आपण म्हणू शकू. पण छान, प्रयत्न छान आहे, खूप छान. उल्हासजी असं म्हणाले ना की हे खरंच स्वरासनं असलेली गाणी आहेत ही सगळी. ती गाणी अभ्यासावी लागणार, त्याच्यासाठी वेळ लागेल. हां, तर तो वेळ आपण द्यायचा. आत्ता तू जे गायलीस तुला ते गाणं जितकं समजलं तितकं गायलीस. तू ज्या काही चुका नाही मी म्हणणार, उल्हासजी जसं तुम्ही म्हणालात की तू तुझ्या तऱ्हेने ते कॉम्पोजिशन तुला जे कळलं तेवढं गायलीस, तर तू अजून कळायला हवं, एवढंच मला म्हणायचंय. दोन फॉर्म मिळालेत कल्याणी. बेस्ट ऑफ लक बाळा. कुठच्याही कलाकारांनी ती कला जोपर्यंत गळ्यापर्यंत आहे तोपर्यंत खूप छान. तिथे एक 6 इंच वरती डोक्यात गेली तर प्रॉब्लेम आहे.